पुणे बंगळूर आशियाई महामार्गावर शिवडे तालुका कराड गावच्या हद्दीत सेवा रस्त्यांवर उभ्या असलेल्या ट्रकमुळे दुचाकीचा अपघात होऊन एक जण जखमी झाल्याची घटना सोमवार दिनांक 9 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 5:15 वाजण्याच्या सुमारास घडली। जखमी दुचाकीस्वारास उपचारासाठी उंबरज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। सतीश निंबाळकर सध्या राहणार माळीनगर उंबरज, मूळ राहणार वनवासमाची तालुका कराड असे अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचं नाव आहे। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शिवडे गावच्या हद्दीत पुणे बंगळूर महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर हॉटेल व ढाबे आहेत। येथे जेवण नाश्त्यासाठी थांबणारे ट्रक चालक व इतर वाहन चालक सेवा रस्त्यावरच आपली वाहने उभे करून ढाब्यांवर जातात। रात्रीच्या वेळी अनेक ट्रक चालक सेवा रस्त्यावर तसेच महामार्गाच्या कडेला वाहने उभे करून झोपत असल्याचेही चित्र येथे वारंवार दिसून येते। त्यामुळे या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊन अपघातांचा धोका कायम निर्माण होत असतो। सोमवारी दुपारपासून एका ढाब्याजवळ मोठ्या प्रमाणात ट्रक उभे होते। सायंकाळी 5:15च्या सुमारास एक ट्रक महामार्गावरून सेवा रस्त्याकडे वळत होता। त्याचवेळी समोर सेवा रस्त्यांवर इतर ट्रक उभे असल्याने दुचाकीस्वाराला बाजूला जाण्यासाठी जागा मिळाली नाही। परिणामी वळणाऱ्या ट्रकच्या क्लिनर बाजूला दुचाकीची धडक बसून दुचाकी फरफटत सेवा रस्त्यावरून उभ्या असलेल्या ट्रकखाली अडकली। या अपघातात सतीश निंबाळकर जखमी झाले आहेत। दरम्यान या भागातून उंबरज पोलिसांची सातत्याने ये-जा होत असते, तरी सेवा रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभ्या राहणाऱ्या ट्रकवर कारवाई होत नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे। त्यामुळे वारंवार अपघात घडत असून मोठ्या जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे। शिवडे हद्दीतील ढाबा चालकांवर कारवाई करून सेवा रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या ट्रक व इतर वाहनांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे।